फायनली झालं म्हणायचं माझ्या सख्ख्या भावाचं एकदाचं लग्न. आता तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलंच होतं की माझ्या भावाचं लग्न मंगल कार्यालयामध्ये नव्हे तर मंडपात नव्हे तर सर्वात वेगळं म्हणजे आमच्या कुटुंबातील पहिलंच लग्न माझ्या भावाचं झालं. आता कसं झालं हे पुढे तुम्हाला सांगते, शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. आता व्हिडिओ सोडायला मला जरा नाही तर खूपच दिवस लेट झालेला आहे. लग्न झालं आहे 12 तारखेला, पण मी व्हिडिओ आता सोडते. त्याचं कारण हे की जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून माझा फोनसुद्धा खराब झालेला होता आणि मला काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करता आलंच नाही. तर आज मला वेळ भेटला आणि माझ्याकडे मोबाईलसुद्धा होता, म्हणून मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते. त्याबद्दल लेट सोडल्याबद्दल खरंच सॉरी बरं का. आणि माझ्या भावाचं लग्न होतं लग्न सोहळ्यामध्ये. आता भरपूर जणांना माहिती नाही लग्न सोहळा म्हणजे काय. तर लग्न सोहळा म्हणजे ज्या ठिकाणी 21 लग्न होतात, म्हणजेच 21 नवरी 21 नवरदेव यांचं लग्न होतं, तिथंच माझ्या भावाचं लग्न होतं. आता आम्ही लोकेशनला निघालेलो. जाताना तर आम्हाला खूप जास्त लेट झालं, 2 ते 2.5 तास आम्हाला लागलं, पण फायनली आम्ही लोकेशनवर पोहोचलो. आता तिथं गेल्यानंतर खरंच खूप छान असं वातावरण होतं आणि गेल्या गेल्या तर खूप छान अशी फिलिंग येत होती. आता 21 लग्न म्हटल्यावर भरपूर सारे त्यांचं कुटुंबसुद्धा येणार, म्हणजे नवरीकडचे नवरदेवकडचे असे भरपूर तिथं लोक येणार होते. तर गेल्या गेल्या तर आधी जेवणच होतं, कारण 12 ते 3 असा जेवणाचा टायमिंग होता. कारण नंतर जेवण कोणालाही नव्हतं, म्हणून सर्वात आधी तर आम्ही सर्वांनी जेवणच करून घेतलं, कारण नंतर जेवण वगैरे काही नव्हतं म्हणून. तर भावाची हळद होती. भावाच्या हळदीसाठी मग मी त्यांना यायला खूप जास्त लेट झाला. तर ते लोक येणार होते बसने, काही लोक येणार होते टेम्पोमध्ये, त्यामुळे त्यांना येणारा उशीर होणार होता, म्हणून भावाची हळदसुद्धा खूप जास्त लेट लागली. त्यानंतर छान अशा प्रकारे हळद वगैरे लागली आणि त्यानंतर क्लिप्स घेतले, ते म्हणजे डायरेक्ट लग्नाचे. आता माझा व्हिडिओ खराब झाल्यामुळं, सर्व व्हिडिओ त्याच मोबाईलमध्ये असल्यामुळे तुमच्यासोबत छान छान असे व्हिडिओ मला शेअर करता आलेच नाही आहे. तर असं जेवढे होते तेवढे मी तुमच्याबरोबर शेअर केले. आता छान असं इथं लग्नाचाच कार्यक्रम चालू होता. आता लग्न सोहळा म्हणजे 21 वधू 21 वर असे होते. छानपैकी लग्न वगैरे पार पडले. इतकं छान असं लग्न झालं मी तर पहिल्यांदाच असं लग्न पाहिलं होतं, जे की माझ्या भावाचं लग्न झालेलं. आणि असं म्हणतात की तिथं लग्न झालेलं खरंच खूप छान असतं, एवढ्या लोकांचा आशीर्वाद भेटतो आणि त्या म्हणायचं माझं भाऊ भाग्यशाली समजून असं त्याचं लग्न अशा ठिकाणी झालेलं आहे की एवढ्या जणांचा त्याला आशीर्वादसुद्धा भेटलेला आहे. तर छानपैकी त्यांचं लग्न पार पडला. तर येणारा ब्लॉग माझा सर हळदीचा, आता अजिबात मिस करू नका तो ब्लॉग, मी लवकरच अपलोड करेल. चला पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय.